श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी एक सुंदर कथा घेऊन आली आहे की परमेश्वर कुठल्या रूपाने आपली मदत करतात आणि ती मदत घेण्यासाठी आपलं मन कसं असावं लागतं हे परमेश्वरांनी या कथेच्या माध्यमातून सांगितलं आहे। तर व्हिडिओ स्किप न करता कथा पूर्ण ऐका। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी, कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्कीच करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका। तर कथा अशी आहे की एकदा भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन जेव्हा भ्रमण करायला निघाले असताना त्यावेळेस एक ब्राह्मण भिक्षा मागायला जातो। त्यांच्या समोरून जात असताना अर्जुनाची नजर त्या गरीब ब्राह्मणावरती पडते। तो ब्राह्मण खूप गरीब असतो, खूप दारिद्र्य असते, त्याच्याकडे व्यवस्थित कपडे सुद्धा नसतात आणि अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणतो की हे प्रभू, तो गरीब ब्राह्मण बघा भिक्षा मागते आणि त्याची अवस्था जी आहे ते मला बघवत नाही, तुम्ही काहीतरी त्याची मदत करा। तर भगवान श्रीकृष्ण म्हणतात की अर्जुन, तुला जर त्याची मदत करायचीच असेल तर तू कर, त्याला काही भिक्षा द्यायची असेल तर तू तुझ्या परीने त्याला भिक्षा दे। तर तो म्हणतो ठीक आहे। तर तो ब्राह्मणाला बोलवतो आणि त्याला सोन्यांच्या नाण्यांची एक पोटली भरलेली त्या ब्राह्मणाला तो देतो। आता त्यामध्ये सोन्यांच्या मोहरा असतात, सोन्याच्या मोहरा, सोन्यांची नाणी अशी जी पोटली असते तो त्या ब्राह्मणाला देतो आणि बोलतो की हे बघा, आता तुझे पुढचे जे दिवस आहे ते चांगले आणि आनंदात जाणार आहे। आणि ती पोटली बघून तो ब्राह्मण खूप खुश होतो आणि बोलतो आता अरे वा, माझे चांगले दिवस येणार आहेत आणि माझे पुढचे चांगले दिवस आता आनंदात जाणार आहेत, असा तो विचार करत करत घरी जातो। नदीच्या किनाऱ्यावरून जात असताना त्याला काही लुटेरे मध्येच भेटतात। लुटेरे भेटल्यानंतर ते लुटेरे त्याच्याकडनं ती सोन्याने भरलेली जी पोटली आहे ती हिसकावून घेतात। हिसकावून घेतल्यानंतर तो तसाच नाराज होऊन तो ब्राह्मण घरी जातो आणि विचार करतो की माझ्या नशिबातच नाही, मला परमेश्वराने दिलं पण आता ते माझ्या नशिबातच नव्हतो आणि नशिबाला दोष देतो। त्या दिवशी रात्री झोपून जातो। मग दुसऱ्या दिवशी परत भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन भ्रमण करायला निघतात। निघाले असताना आता अर्जुन त्या ब्राह्मणाला शोधत असतो आणि मनातल्या मनात विचार करतो की अरे वा, आता त्या ब्राह्मणाचे पुढचे दिवस आनंदात जाणार आहे आणि तो ब्राह्मण भिक्षा मागायला सुद्धा येणार नाही। थोड्याच अंतरावर गेल्यानंतर तोच ब्राह्मण परत भिक्षा मागायला येतो। अर्जुनाची नजर त्या ब्राह्मणावरती पडते। मग तो म्हणतो अरे, मी तर याला काल सोन्यानी भरलेली एक पोटली दिली होती आणि परत हा ब्राह्मण भिक्षा मागायला आला। म्हणून तो परत त्या ब्राह्मणाला बोलवतो, विचारतो की मी जे काल तुला दिलेले ते कुठे आहे आणि मला वाटलं तू तर आनंदाने पुढचे दिवस काढत असणार। तर तो ब्राह्मण त्याला जे घडलंय ते सर्व हकीकत सांगतो। तेव्हा अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे। मग त्याला एक अर्जुन मणी देतो आणि बोलतो की हा मणी घे आणि यामुळे तू श्रीमंत होणार आहेस आणि हा मणी तुझ्या घरामध्ये व्यवस्थित सांभाळून ठेव। हे जे रत्न आहे हे रत्न व्यवस्थित तुझ्या घरामध्ये सांभाळून ठेव, याच्यामुळे तुझे जे पुढचे दिवस आहेत ते आनंदात आणि सुखात जातील। तो ब्राह्मण हे बघून खूप खुश होतो। त्यांनी तो मणी हातामध्ये घेतो आणि तो घरी जातो। तो मणी जे आहेत म्हणजे जे मातीचे मटके असतात, म्हणजे जुन्या काळामध्ये कसे एकावर एक अशी मातीची मटके ठेवतात आणि त्याच्यामध्ये काही वस्तू अशा भरून ठेवतात, तर तशीच त्याच्या घरामध्ये 2-3 असे मातीची मटकी होती। तर त्याच्यामध्ये एक जुना मटका होता, त्या मटक्यामध्ये तो मणी ठेवून देतो। ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याची जी बायको आहे ती पाणी भरण्यासाठी तिचा जो माठ आहे आधीचा ते घेऊन जाते। घेऊन गेल्यानंतर तिचा म्हणजे दगडाला तिला ठोकर लागते आणि ते खाली पडल्यानंतर तिचा तो माठ फुटून जातो। माठ फुटल्यानंतर तिला मग आठवण येते की अरे, मी तर याच्या आधी आपल्या घरामध्ये जुना माठ आहे आणि तोच आपण पाणी भरायला घेऊन जाऊया। मग ते घरी येते आणि तो ठेवलेला जुना माठ असतो तर ती घेऊन जाते पाणी भरायला। पाणी भरायला घेऊन गेल्यानंतर आता तिला तर माहीतच नाही की त्याच्यामध्ये मणी ठेवेल आहे। मग तो घेऊन गेल्यानंतर ती पाणी भरते। जशी ती त्याच्यामध्ये पाणी भरते तो जो मणी आहे तो पाण्यामध्ये वाहून जातो। पाण्यामध्ये वाहून गेल्यानंतर ती माठ भरून घरी येते। तर ब्राह्मणाची नजर त्या माठावरती जाते जो त्याने मणी ठेवलेला असतो। गेल्यानंतर तो ब्राह्मण विचारते की तू हा माठ कशाला घेऊन गेली होतीस पाणी भरायला, याच्यामध्ये जे होतं तो मणी तो कुठे आहे।
ते बोलते मला तर माहित नाही. तेव्हा पण ब्राह्मण विचार करतो की मला परमेश्वराने तर दिलं, पण मला ते सांभाळता नाही आलं. माझं नशीबच खराब आहे. तो नशिबाला दोष देत तो त्या दिवशी सुद्धा तसंच नाराज होऊन राहतो. मग तिसऱ्या दिवशी जेव्हा भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन जेव्हा भ्रमण करायला येतात, आता अर्जुनाला तर वाटतं अरे मी त्या ब्राह्मणाला मनी दिलाय, आता पुढचे दिवस ब्राह्मणाचे खूप आनंदात आणि मजेत जाणार आहेत, असा अर्जुन विचार करतच असतो मनामध्ये. तोच ब्राह्मण अर्जुनाला दिसतो. अर्जुनाला दिसल्यानंतर तो भगवान श्रीकृष्णाला विचारते की हे प्रभू, हा काय चमत्कार आहे. मी ब्राह्मणाला जे दान देतो त्या दानाने ब्राह्मण सुखी तर होतच नाही, परत तो दुसऱ्या दिवशी भिक्षा मागायला येतो. तर तो परत त्या ब्राह्मणाला बोलवल्यानंतर विचारतो की मी तुला काल दिले होते जो मणी तो कुठे आहे. जो प्रकार तो घडते तो सर्व प्रकार तो अर्जुनाला सांगतो. मग आता अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणतात की हे प्रभू, आता तुम्हीच काहीतरी करा, आता मी दान देऊ शकत नाही. मग भगवान श्रीकृष्ण त्याला 2 पैसे देतात. 2 पैसे दिल्यानंतर तो ब्राह्मण घेतो आणि विचार करत करत रस्त्याने जातो. नदीच्या काठावरून तो चालत असताना तो मनात विचार करतो की अरे हे 2 पैसे आता मी करू तरी काय या 2 पैशाचं. त्याच्यामध्ये तर काहीच येणार नाही या 2 पैशामध्ये. जे आता या 2 पैशाचं मी काय करू असा विचार तो करत जात असताना एक मछवारा त्या नदीवरती मछली पकडत असतो. मछली पकडत असताना त्याची नजर त्या मछलीवरती जाते, म्हणजे तो जाळ्यामध्ये ज्या अडकलेल्या मछली आहेत त्याच्यावरती जाते आणि त्या बिना पाण्याच्या तडफडत असतात. तर तो ब्राह्मण विचार करतो की आता मी हे 2 पैसे घेऊन जाऊन तरी काय करू. मी या मछवाऱ्याला हे 2 पैसे देतो आणि त्या मछली ज्या आहेत त्या पाण्यामध्ये सोडून देतो, म्हणजे त्या बिचाऱ्यांचा जीव तरी वाचेल. तर तो ते पैसे त्या मछवाऱ्याला देतो. नंतर ते मछली तो अशा घेतो आणि ते जाळं त्या पाण्यामध्ये त्या मच्छी सोडून देतो. त्या मच्छी सोडून दिल्यानंतर त्याच्यातली जी एक मच्छी असते तिच्या तोंडामध्ये जो हिरा असतो तो हिरा बाजूला पडते. बाजूला पडल्यानंतर त्या ब्राह्मणाची नजर त्याच्यावर जाते आणि तो हिरा चमकत असतो. आता ब्राह्मण म्हणते की काय म्हणजे मछलीच्या तोंडातून बाहेर पडलं आणि ते चमकत आहे ते पाहण्यासाठी तो जातो. मग तो बघतो तर अरे तोच हिरा आहे जो मला अर्जुनाने काल दान दिला होता. आणि तो हिरा बघून ब्राह्मण एवढा खुश होतो आणि जोरजोराने ओरडू लागतो की सापडलं सापडलं सापडलं, मला सापडलं म्हणून खूप जोरजोराने असा ओरडतो. जे चोर असतात त्याच्या जोरचे जे धन हिसकावून घेतात ते त्याच नदीच्या किनाऱ्यावरून जात असतात. त्याच नदीच्या किनाऱ्यावरून जात असताना ते हे शब्द ऐकतात जो ब्राह्मण बोलतो की सापडलं सापडलं म्हणून. तर त्यांना वाटते की अरे ब्राह्मणांनी तर आपल्याला बघितलं आहे आणि आपण त्याचे धन चोरी केलं आणि आता तो जर राजाला सांगितलं तर आपल्याला शिक्षा होणार. त्यापेक्षा आपण जे त्याचे चोरी केलेले जे धन आहे ते त्याला परत देऊया. मग ते ब्राह्मणाच्या जवळ येतात आणि बोलतात की जे तुमचं मी धन घेऊन गेलो होतो ते हे घ्या, तुमचं धन तुम्हाला मी परत देतो, पण तुम्ही कोणाला सांगू नका असे ते म्हणतात. आता ब्राह्मणाला हिरा पण भेटला आणि त्याचं चोरी केलेलं धन पण भेटलं. मग हे सर्व प्रकार अर्जुन बघत असतो. अर्जुन जेव्हा भगवान श्रीकृष्णाला विचारतात की हे प्रभू, मी एवढं धन दिल्यानंतर त्याच्याजवळ ते धन राहिलं नाही, त्याला त्या धनाचा काहीच उपयोग झाला नाही आणि तुम्ही फक्त त्याला 2 पैसे दिले तर त्याचा एवढा फायदा झाला की म्हणजे जे आधीचं धन होतं ते पण त्याला परत मिळालं. तर हे का, याचं म्हणजे याच्या मागचं कारण काय आहे. तर भगवान श्रीकृष्ण म्हणतात की तू जेव्हा त्याला धन दिलं तेव्हा त्यांनी फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार केला. त्यांनी कोणाला दान धर्म केला नाही किंवा कोणाचाही म्हणजे त्या धनातून दुसऱ्यांची मदत सुद्धा केली नाही. तर त्याच्यामुळे ते धन त्याच्याजवळ राहिलं नाही. आणि जेव्हा मी त्याला 2 पैसे दिले तर तो विचार करत गेला की ह्या 2 पैशाचं मी करू तरी काय, या 2 पैशात तर मी काहीच येणार नाही, घरी नेऊन मी काय करणार या 2 पैशाचं. म्हणून त्याने दुसऱ्याचा विचार केला आणि त्या मच्छी आहेत त्यांचा जीव वाचवला. त्यांचा जीव वाचवल्यामुळे त्यांच्या हातून जे पुण्य घडलं, म्हणजे त्यांनी आधी दुसऱ्याचा विचार केला
ते पुण्य घडलं आणि त्या पुण्यामुळे त्याचे जे गेलेलं आधीचं धन आहे ते त्याला परत मिळालं. तर भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जेव्हा माणूस फक्त आणि स्वतःचाच विचार करतो त्याच्या आयुष्यात दुःख तर येतेच, पण पैसा हा टिकत नाही, घरामध्ये बरकत राहत नाही. जेव्हा माणूस दुसऱ्याचा विचार करतो, दान धर्म करतो, गरिबाला दान करतो किंवा एखाद्या भुकेल्या व्यक्तीला तो जेव्हा भोजन देतो तेव्हा त्याच्याकडे भरभरून येते, त्याच्याकडे एवढा धन पैसा संपत्ती, त्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळते जेव्हा मनुष्य दुसऱ्याचा विचार करतो. म्हणून परमेश्वर म्हणतात की भुकेल्याला अन्न द्या, तहानेल्याला पाणी द्या, हेच तुमचं पुण्य तुमच्या सोबत येते, तुमच्या आड येते. तर स्वामी भक्तांनो, कशी वाटली कथा नक्कीच मला कमेंट करून सांगा. चुकलं असेल तर नक्की सांगा. कथा आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. भेटूया अशाच नवीन कथेसोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.